श्री गणेशाय नमो. श्री सरस्वती नमो. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. श्लोक 251. जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. ज्याप्रमाणे चौरस्त्यावर ठेवलेल्या बळीवर चोहोकडून कावळे धावतात, त्याप्रमाणे जाती धर्म लोपले असता कुलामध्येही चोहोकडून पापे शिरतात. श्लोक. शंकरो नरकायेव कुलघ्नानां कुलश्च पतन्ति पितरो वेशां लुप्तपिंडोदक क्रिया. ज्ञानोबा तुकाराम. मग कुळातया अशेका आणि कुलघातका, येरा नरका जानियाथी. मग संपूर्ण कुळ व कुळाचा नाश करणारा या दोघांना नरकातच पडावे लागते. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग वांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. पहा, याप्रमाणे सर्व वंशच पतित होतो व मग पूर्वज स्वर्गात असले तरी तेही स्वर्गातून च्युत होऊन नरकात वंशापाशी येतात. जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुके, तेत कवना तिळोदके कवन अर्पी. कारण नित्य नैमित्तिक क्रिया बंद पडल्यावर श्राद्धादी कर्मे कशी होणार? तरी पितर काय करीती, कैसे निस्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापाशी. श्राद्धादी कर्मांचे द्वारा मिळणारे अन्नपाणी पितरांना मिळाले नाही म्हणजे पितर स्वर्गात काय खातील व कसे राहतील, म्हणून तेही वंशजापाशी नरकात येतात. जैसा नखाग्नी व्याळ लागे, तो शिखांत व्यापी वेगे, तेवी या ब्रह्मकुळ अवघे आपलं विजे. ज्याप्रमाणे पायाच्या बाच्या टोकाला जरी सर्प चावला तरी क्षणात त्याचे विष मस्तकापर्यंत चढते, त्याप्रमाणे कुळधर्माच्या लोपाचे पाप ब्रह्मलोकापर्यंत गेलेल्या पूर्वजांनाही बाधते. श्लोक. द्वेषे रेते कुलघ्नानां वर्णसंकर कारके, उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माच शाश्वता. उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याणां जनार्दन, नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं, यद्राज्यसुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यता. ज्ञानोबा तुकाराम. देवा अवधारी आणिक एक, हेत घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे. देवा, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. येथे महापाप आणखी होत असते की संसर्गामुळे इतर लोकांचेही जातीधर्म सुटू लागतात. जैसा घरी आपुला वानिवसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वलिला जाळू निघाली. ज्याप्रमाणे नकळत आपल्या घराला अग्नी लागला आणि तो जर भडकला तर शेजाऱ्याचेही घर जाळून टाकतो, तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्तेने. त्याप्रमाणे ज्या कुळातील धर्माचरण बंद पडले, त्या कुळाशी संबंध असलेले व त्याप्रमाणे वागू पाहणारे कुळही तसेच होते. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या पापाने युक्त झालेले ते कुळ, अर्जुन म्हणतो देवा, घोर नरकात पडते. पडिलिया ती ठाई, मग कल्पांतीही उकल नाही, एसने पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे, त्या घोर नरकात पडल्यानंतर त्यातून कल्पांतापर्यंत त्याची सुटका होत नाही. कुलक्षय झाला असता सर्व कुळांचा एवढा अधपात होतो पहा. देवा, हे विविध कानी ऐकिजे, परी अजुनिवरी त्रास नुपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा. देवा, आम्ही हे असे शास्त्राचे म्हणणे पुष्कळ प्रकाराने ऐकतो, पण अजूनही त्या तशा वागण्याचा वीट येत नाही. काय करावे? माझे हृदय वज्रासारखे अत्यंत कठोर आहे पहा. अपेक्षिजे राज्य सुख, जया लागिते तव क्षणिक, ऐसे जाणताही दोख अभेरुणा. ज्या देहाकरता या राज्यसुखाची इच्छा करायची, तो देह क्षणिक आहे हे जाणूनही आम्ही या युद्धरूपी पापाचा त्याग करीत नाही.
जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिटी सुदले, सांगपा का येथे कुले, घडले आम्हा. हे सर्व भीष्म द्रोणादिक जे आमचे वडील पूज्य सोयरे आहेत, त्यांचा वध करण्याकरता त्यांना आपल्या दृष्टीसमोर केलेले आहे. हे काय थोडे पातक आहे. श्लोक. यदि माम प्रतिकार शस्त्रम शस्त्रपानया धार्तराष्ट्रारणे हंतुस्तन्मे क्षेमतरम भवेत. ज्ञानोबा तुकाराम. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे. असे पाप करून आम्ही जे जिवंत राहायचे, त्यापेक्षा आपण आपली शस्त्रे खाली ठेवून त्यांच्या बाणांचा मारा सहन करावा हेच उत्तम आहे. तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके, परी येणे कलमशे चाड नाही. असे केल्याने जितके काही होईल त्यात मरण आले तरी चांगलेच आहे, पण गोत्रजवधाचे पातक करण्याची माझी इच्छा नाही. ऐसे देखून सकळ अर्जुना पुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग. अशा प्रकारे युद्धात सज्ज झालेले सर्व कुळ पाहून अर्जुन म्हणाला, राज्यसुख म्हणजे केवळ नरकाचा भोग होय. संजय उवाच. एव मुक्तार्जुन सख्ये रथोपस्थे उपासिता, विसृज्य शशरं चापं लोकसंविघ्न मानसा. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विषादयोगो नाम प्रथमोऽध्याय. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्रा ते. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, याप्रमाणे त्या युद्धाच्या ठिकाणी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला. काय म्हणाला ते पहा. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहीवर आला, तेत उडी घातली खाला रतोनिया. मग अत्यंत खिन्न झाला, धरू शकेना असा त्याचा कंठ दाटून आला, तेव्हा त्याने लगेच रथाखाली उडी घेतली. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहीवर आला, तेत उडी घातली खाला रतोनिया. जैसा राजकुमार पदच्युत, सर्वता होय उपहत, कारवी राहुग्रस्त कळाहीन. ज्याप्रमाणे राजपुत्र राज्यपदावरून काढला गेला असता सर्वस्वी निस्तेज दिसतो, किंवा सूर्याला राहूने घासले असता तो कळाहीन दिसतो, त्याप्रमाणे ना तरी महासिद्धी संभ्रमे, जिंतीला तापस भ्रमे, मगा कळुनी कामे दीन कीजे. किंवा एखाद्या तपस्व्याला महासिद्धी प्राप्त होऊन तो जसा तिच्या मोहात सापडून विवेकहीन बनतो व कामवासनेच्या तडाख्यात सापडून कामाधीन होतो, त्याप्रमाणे तैसा तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जर, दिसे जे तरहवर त्यजिला तेने. त्याप्रमाणे तो अर्जुन दुःखाने अत्यंत त्रस्त झाला व त्याने आपला रथ टाकून दिलेला दिसला. मग धनुष्यबाण सांडिले, न धरता अश्रुपात आले, ऐसे ऐकराया वर्तले संजयो म्हणे. मग धनुष्यबाण टाकून दिले, धरवेना असे डोळ्यातून सारखे अश्रू सुरू झाले. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, असा तेथे वृत्तांत घडला. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सकेद पार्थू, कवने परी परमार्थू निरूपिल. आता पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशा अत्यंत खिन्न स्थितीत पाहून कशा रीतीने परमार्थाचा विवेक सांगेल ते पुढे पहा. हे ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्याय. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.